खूप ऊन आहे आणि इतके टोमॅटो आलेले चेरी टोमॅटो तुम्हाला दाखवते. ते बघू शकता रेड खूप आलेले चेरी टोमॅटो. तर आता मी सगळे हे तोडून घेते. तर त्यात कच्चे पण ठेवते म्हणजे पिकून जातील ते आणि मस्त छान. तर आजचा स्वयंपाक एकदम सोपा आहे. आज मी माझ्यासाठी ना मशरूम, चेरी टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार करते. तर त्यात बेबी कॉर्न सुद्धा टाकणार आहे मी. बघू शकता आपलं सूप एकदम रेडी झालेलं आहे. त्या दिवशी सारखंच मशरूम विथ बेबी कॉर्न आणि शेवग्याच्या शेंगा आणि काय म्हणतात चेरी टोमॅटो. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथं घर सगळं आवरलेलं आहे आणि कियाला स्कूलमधून आली आमची. तर आता मला एक्सरसाइज करायची. घरातलं आवरलं, स्वयंपाक झाला, सगळं झालं. एक्सरसाइज आता पटापट करून घेते, कियाला आवरून देते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला. तर इथे मी माझी रेग्युलरची एक्सरसाइज करते. तर रोज मी रेग्युलर न चुकता एक्सरसाइज करते. जेव्हा तब्येत वगैरे बिघडलेली असते तेव्हा मी अवॉइड करते एक्सरसाइज करायला. पण मग अशी रेग्युलर मी एक्सरसाइज करते. तर 15 मिनिटाची किंवा 20 मिनिटाची म्हणजे वेगवेगळे एक्सरसाइज करत असते. तर एक्सरसाइज केल्याने माझा दिवस एकदम फ्रेश आणि छान जातो आणि स्वतःला मेंटेन ठेवण्याची म्हणजे अजून म्हणजे मोटिवेशन मिळतं. अजून एक्सरसाइज करून छान वाटतं, आपल्या फील होतं तसं. तर त्याच्यामुळे मी एक्सरसाइज करते आणि माझा दिवस एकदम छान फ्रेश जातो आणि तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ करायला पण मला खूप छान वाटतं. तर सगळ्यांनी एक्सरसाइज केलीच पाहिजे. थोडी का होईना 10 मिनिट 5 मिनिट थोडं एक्सरसाइज केली ना तर खूप छान वाटतं. आणि तेच स्वतःला फिट ठेवलेलं खूप छान. आपण घरातली कामं करतो वगैरे, सगळं आवरतो, घर मुलांची वगैरे सगळ्यांची काळजी घेतो. तर आपण पण आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे रोजच्या रोज. तर त्यासाठी एक्सरसाइज केलीच पाहिजे. तर तेच माझी रेग्युलर एक्सरसाइज वेगवेगळी असते. तर आज मी ही करते, 15 मिनिटाची करते. तर चला आता पटापट एक्सरसाइज करून घेते आणि मग त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला. तुमच्यासोबत एक्सरसाइज शेअर केली. तर तेच आज ना वरती गच्चीवर जे टोमॅटो लावले ते ना चेरी टोमॅटो, ते इतके मस्त पिकलेले ना, तर ते हार्वेस्ट करायचे, आज तोडून आणायचे. बाकी दुसरे पण टोमॅटो आलेले भरपूर, पण ते पिकले नाही आहे, कच्चे आहे. आणि बाकीचे तर मग चेरी टोमॅटो भरपूर पिकलेले आहे. एक वांगा आलेला आहे, तर ते तुम्हाला नंतर दुपारी दाखवतेच मी. म्हटलं आज चेरी टोमॅटो मस्त हार्वेस्ट करून तोडून आणू, किती निघतात ते बघू. तर तेच खूप छान लागतं चेरी टोमॅटो. डायरेक्ट आखे वरणामध्ये टाकली ना शिजायला, डायरेक्ट डाळीमध्ये खूप छान लागतात, किंवा चटणी वगैरे. तर तेच आता मी माझं आवरून घेते स्वतःचं
आणि दुपारी जाऊन आपण मस्त टोमॅटो हार्वेस्ट करू, ते पण चेरी टोमॅटो. चला बोलते नंतर. तर आता वाजला आहे 1 आणि ना माझ्यासाठी मी ज्वारीची भाकरी करते. मस्त मेथीची भाजी आहे आणि सोयाबीन वड्याची रश्श्याची भाजी केली होती. तर तेच आमच्या ना चिमणीच्या त्या जे आहे ना पाईपवरचं बाहेरून मध बसतंय, तर इतके मधमाशा उडत आहे. बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल थोडं उडताना, तुम्हाला दाखवते मी. तर मग मी चिमणी लावून दिली तर त्या इतक्या उडल्या आणि बाहेर दुसरीकडे गेल्या उडून. बघू आता येतात की परत. तर तेच आता इथे मला करते भाकरी आणि दुपारी जाऊन मस्त टोमॅटो तोडून आणणार आहे. तर तेच माझं आवडलं इतक्यात. चला आता पटापट भाकरी करून घेते आणि बघू. तर इथे मस्त सोयाबीनची भाजी गरम करते मस्त छानपैकी. आणि इथे आपले ज्वारीच्या भाकरी मस्त गरम गरम रेडी झालेली आहे. तर एक भाकर मी तळच ठेवली कारण मस्त कडक होते. मस्त छोट्या छोट्या भाकरी केल्या बघू शकता. इथे मेथीची भाजी. तर चला आता जेवण करून घेते आणि मग त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. तर आता वाजले आहेत 4 आणि वरती आली मी. तो ऊन खूप आहे बापरे, खूप ऊन आहे. आणि इतके टोमॅटो आलेले चेरी टोमॅटो तुम्हाला दाखवते. ते बघू शकता रेड खूप आलेले चेरी टोमॅटो. नको थांब की आता पडून जातील. थांब कैची नाही तोडू डायरेक्ट अशी. हां आपण दोघी. तर चला आता तोडून घेते आणि दुसरे पण दाखवते तुम्हाला टोमॅटो कच्चे. तर बघू शकता खूप टोमॅटो आले. इथले पण तोडून घेऊ, थोडेसे रेड झालेले आहे ना ते. आणि इथे ऑरेंज आहे ना ते आलेले खूप. तर बघू शकता इथून तर भरपूर दिसत आहे. तर बघू शकता एवढे चेरी टोमॅटो. तर भरपूर सारे आलेले आहे आंबे. आणि इथे बघू शकता इथले 2 हे पण तोडून घेऊ. आणि इथे आपले ऑरेंज. तर आता मी सगळे हे तोडून घेते. तर त्यात कच्चे पण ठेवते म्हणजे पिकून जातील ते आणि मस्त छान चटणी वगैरे करायला. तर भरपूर सारे अशी मस्त. आणि अशी खाल्ले ना ते इतके गोड लागतात. म्हटलं चला तोडून घेऊ आणि तुमच्यासोबत पण शेअर करू की एवढे आलेले चेरी टोमॅटो. हे पा. तर असे घडच्या घड मस्त चेरी टोमॅटोचे भारी दिसत एकदम. तर इथे पण भरपूर सारे टोमॅटो आलेले आहे. तर आता ना इथले पण तोडून घेते. हे पण मस्त पिकलेले बघू शकता. ही अशी साईज आहे. दाखव की हे पिवळे तोडून घेते ना अशी. आणि या साईडला पण टोमॅटो थोडे वेगळे गावठी टोमॅटो. आणि तुम्हाला वांग दाखवते बघू शकता. वांग किती मोठे. आई चटणीला. तर असे टोमॅटो तोडून झाले आहे. आणि इथे ऑरेंज इतके आलेले आहे ना ते पण आता मस्त मोठे होतील. आणि इथे पण टोमॅटोचे चेरी टोमॅटो आहे कोणता काय माहिती नाही माहिती पण आहे. तर आता आलीच आहे वरती. तर झाडांना पाणी टाकून देते ना आपले. बघू शकता एवढे चेरी टोमॅटो. याला तर भरपूर आले ना मस्त. पाणी जिरून जातं एकदा.
तर मस्त टोमॅटो तोडून आणले, बघू शकता. ते एवढे सारे चेरी टोमॅटो हार्वेस्ट केले आणि हे थोडे मोठे टोमॅटो आहे पिवळसर. तर चटणी वगैरे छान आणि इतकी गोड लागतं ना, आणि ऑर्गॅनिक, ते पण बिनखताचे. मस्त. तर मस्त हार्वेस्ट करून झाले आहे. आता चहाच्या टाइमला बोलतेच. आणि इथे ना स्वीट पोटॅटो आहे, तर आता आहेत, आज संध्याकाळी ते उकडून टाकायचे आहे. तर चला चहाच्या टाइमला बोलते तुमच्याशी. तर इथे माझा डोळा लाल झाला असेल थोडासा, मी चोळला ना, तिखट लागलं काय चिरतानी. तर इथे तर आजचा स्वयंपाक एकदम सोपा आहे. आज मी माझ्यासाठी ना मशरूम, चेरी टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार करते. तर त्यात बेबी कॉर्न सुद्धा टाकणार आहे मी. आणि विहांड्यांच्यासाठी मी अंडा राईस करते. तिथे भात टाकलेला आहे, जिरा तांदूळ जो मोकळा होतो, तर त्यांना अंडा राईस सिंपल करून देईल. सिंपल स्वयंपाक असणार आहे. पीठ पण आहे, पण मग पोळ्या खायची इच्छा नाही. आणि चेरी टोमॅटो मी आणलेले, तर ते खूप पिकले ना, तर हे यूज करते सध्या. आणि हे थोडेसे कसे कच्चे म्हणजे कच्चे नाही, थोडे चांगले जरा, मग ते हळूहळू पिकतीलच. तर ते नंतर यूज करेल. चटणी वगैरे सकाळी उद्या चटणी वगैरे करेल, त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच मी चेरी टोमॅटोची चटणी. आता तर मी हे जे आणलेले चेरी टोमॅटो आहे ना, तेच टाकलेले आहे आपलं सूपमध्ये, बघू शकता. अजून थोडेसे 2-3 टाकते. आणि बाकी मग मी हे यूज करेल, मशरूम यूज करणार आहे. मशरूम सुद्धा आहे, तर ते तुम्हाला दाखवते. आणि त्या दिवशी म्हणजे मी करते मशरूम वगैरे असले की मी शेवग्याच्या शेंगाचं मशरूमचं मिक्स सूप तयार करते. तर इथे मशरूम पण आहे. मशरूम काय एवढे लागणार नाही, 4-5 लागतील फक्त. तर आधी मी ना हे चेरी टोमॅटो टाकून, मीठ टाकून, पाणी टाकून शिजण्यासाठी ठेवते. आणि मस्त बॉईल करून 2-3 शिट्ट्या होते, ते मस्त मऊ होऊन मॅश करून त्याचं पाणी गाळून घेणार. आणि त्याच्यानंतर पुढची सूपची प्रोसेस तुम्हाला मी दाखवेलच. म्हणजे दाखवलेलं आहे मी रेसिपी, डायरेक्ट मी आता करेल तेव्हाच तुम्हाला दाखवेल. तर चला आता मी पटापट करून घेते साईडला सगळी तयारी, आणि त्याच्यानंतर बोलते. तुम्ही बघू शकता याच्यातलं मी सगळं मॅश करून आणि याच्यात काढून घेतलेलं आहे. सगळं टोमॅटो ते सगळे मॅश करून घेतलेले आहे. दाखवते, बघू शकता. तर आपलं हा स्टॉक रेडी आहे, आपलं याचं शेवग्याच्या शेंगाचं आणि टोमॅटोचं मस्त. तर आता सूप करायला रेडी स्टॉक. इथे मी भाज्या पण म्हणजे मशरूम आणि बेबी कॉर्न चिरून ठेवलेले आहे. तर चला आता सूप तयार करून घेते पटापट. इथे स्वीट पोटॅटो मी केले, आणि इथे ना मशरूम घालून मी केलेला पुलाव, याचा अंडा राईस केलेला. तर माझी बहीण आणि विहान जेवतोय, तर मी आता सूप करते. बघू शकता आपलं सूप एकदम रेडी झालेलं आहे, त्या दिवशी सारखंच. मशरूम विथ बेबी कॉर्न आणि शेवग्याच्या शेंगा आणि काय म्हणता चेरी टोमॅटोचं आपलं सूप एकदम रेडी झालेलं आहे. वेट लॉससाठी किंवा मग छोट्या मोठ्या भुकेसाठी खूप छान आहे, बघू शकता. तर चला आता मी सर्व करते आणि एन्जॉय करते. इथे माझं डिनर, थोडासा राईस घेतला मी आणि आपलं सूप. तर टेस्ट करून बघू. तर मस्त सूप पण ते घेतलेलं आहे, टेस्ट करून दाखवते. मस्त बेबी कॉर्न घेतलेले, एकदम जसं आपण विकत आणतो ना सूपच्या पुड्या तयार करतो किंवा मग रेस्टॉरंटमध्ये खातो म्हणजे पितो सूप, सेम अगदी तसंच झालेलं आहे. मस्त थिक झालेलं आहे, तुम्ही बघितलं असेल. मस्त. चला आता मस्त एन्जॉय करते आणि बोल. एकदम ठीक झालेलं आहे रेस्टॉरंट स्टाईल. त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर टाकलं तिखटसाठी आणि तेल एकदम किंचित नाही का थोडंसंच परतवण्यासाठी, मशरूम परतवण्यासाठी तेल टाकलं थोडंसं एकदम. तर चला आता मस्त एन्जॉय करते आणि मग बोलते.